आजचा शेवटचा दिवस होता, फायनल डे होता आणि या स्पर्धेतील हा अंतिम टप्पा म्हणजे प्राइज सेरेमनी, बक्षीस वितरण सोहळा आणि या बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळतोय। दोन संघ, प्रथम विजेता संघ या भूतनाथ प्रीमियर लीग 2024 चा मानकरी ठरतोय। तनुशिनेवान खान्याळे संघ तर उपविजेता संघ देसाई ब्रदर्स आदर्श गावकेर हे दोन संघ अंतिम फेरीपर्यंत मजल मारले होते आणि अंतिम सामन्यात विजय प्राप्त केला तनुशिलेवान खान्याळे संघाने आणि उपविजेता संघ ठरतोय देसाई ब्रदर्स आदर्श गावकेर। या मंडळाचे अध्यक्ष श्री नामदेव गवस, उपाध्यक्ष श्री रत्नकांत करपे, सचिव श्री आबाराव लोंढे, खजिनदार श्री प्रशांत आरोलकर, श्री दिनेश करपे, सल्लागार श्री पांडुरंग लोंढे, श्री महादेव लोंढे, श्री सूर्याजी लोंढे, श्री अनिल गवस, सदस्य ज्ञानेश्वर शेटवे, श्री भूषण टिळवे, श्री सर्वेश करपे, श्री प्रसाद टिळवे, श्री हेमंत करपे, श्री सतीश येर्लेकर, श्री गोविंद गवस, श्री गुरुदास शेटवे, श्री डॉक्टर रामदास रेडकर, श्री विशाल नांगरे, श्री राजन आरोलकर, श्री प्रथमेश ठाकर, श्री उदय पोकळे, श्री वामन कामत, श्री सुधाकर बांदेकर, श्री लवली अल्फान्सो, श्री हरेश करपे, श्री गौरेश करपे, श्री अक्षय आरोलकर, श्री विलास देसाई, श्री अजय करपे, श्री स्वप्नील परब, श्री संतोष देसाई, श्री श्याम लोंढे, श्री धोंडू लोंढे, श्री गजानन गावडे, श्री प्रकाश करपे। विशेष सहाय्यक ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचं सहकार्य लाभलं ते श्री अतुल करपे, श्री संग्राम धरणे, श्री अभिजित करपे, श्री परेश पांगम, श्री पंकज प्रकाश गाड, श्री मंथन करपे, श्री राम पायगन, श्री सलमान बागवान, श्री साई प्रसाद बांदेकर, श्री सुनील चारी, श्री अनिकेत तिळवे, श्री श्रीधर वेटे, श्री स्वप्नील लोंढे, श्री महेश धोंडू लोंढे, श्री मिलन चारी, श्री संतोष राजपूत, श्री संदेश रेडकर, श्री सुनील नाईक, श्री महेश शेलार, श्री श्रेयस राणे, श्री किरण डांगी, श्री वसंत आरोलकर, श्री आशिष नाईक, श्री नामदेव खरवत, श्री गोपाळ ठाकर, श्री सुरेश पिळणकर, श्री महादेव जाधव, श्री किरण जाधव, श्री भीमराव देसाई, श्री दीपक तिळवे। ज्यांनी या मंडळाला हस्ते परहस्ते मदत केली त्या सर्वांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत। नेहमीच असं सहकार्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना असेल। या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम पारितोषिक दिलं होतं भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 90 आणि या पर्व 90च्या दरम्यान प्रथम पारितोषिक होतं रोख रुपये 33,333 रुपये व चषक जे 33,333 रुपये पारितोषिक होतं ते श्री शैलेश दळवी यांनी युवा उद्योजक यांनी हे पारितोषिक पुरस्कृत केलेलं होतं व चषक जे आहे ते कैलासवासी सौ रोशन रघुनाथ शेटवे यांच्या स्मरणार्थ श्री संतोष रघुनाथ शेटिये यांच्याकडून पुरस्कृत केलेलं होतं। द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे 22,000 रुपये 22,222 रुपये ते उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख सन्माननीय श्री बाबूराव धुरी साहेब यांनी पुरस्कृत केलेलं होतं आणि जे चषक जे आहे ते कैलासवासी रोशन रघुनाथ शेटिये यांच्या स्मरणार्थ चिरंजीव श्री संतोष रघुनाथ शेटिये याचकडून पुरस्कृत करण्यात आलेलं होतं। तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं जे चषक आहे ते कैलासवासी सौ रोशन रघुनाथ शेटिये यांच्या स्मरणार्थ चिरंजीव श्री संतोष रघुनाथ शेटिये यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेलं होतं। सहभागी जे चषक आहे या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी सहभाग दर्शवला होता त्यांना एक आठवण भेट म्हणून या भूतनाथ प्रीमियर लीग दरम्यान आपण देणार आहोत, एक चषक देणार आहोत। ते चषक पुरस्कृत केलेलं होतं श्री त्रिदीप कुमार, श्री डॉक्टर रामदास रेडकर,
श्री संजय केसरकर आणि श्री गौरेश करपे याचकडून पुरस्कृत करण्यात आलेलं होतं। सर्व सहभागी संघासाठी आकर्षक भेटवस्तू ज्या आहेत त्या कैलासवासी बाळू तुकाराम सावळ यांच्या स्मरणार्थ शासकीय ठेकेदार सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल गवस याचकडून पुरस्कृत करण्यात आलेलं होतं। आपण ही स्पर्धा लाईव्ह कास्ट पाहिली, घर बसल्या या स्पर्धेचा आपण आनंद लुटला आणि हे tenniscricket.in माध्यम आम्हाला गेल्या वर्षापासून या मंडळाला पुरस्कृत करतायत। सन्माननीय श्री नुकत्याच ज्यांची जिल्हा नियोजन समितीवर सचिव पद सदस्य म्हणून ज्यांची निवड झाली, या गावचं मागच्या काही वर्षात ज्यानं प्रतिनिधित्व केलं माजी सरपंच सन्माननीय श्री राजेंद्रभाई निंबाळकर यांनी हे यूट्यूबचं माध्यम आम्हाला पुरस्कृत केलेलं होतं। प्रत्येक सामन्यासाठी आपण जी ट्रॉफी देत होतो, सामनावीर पुरस्कार जो देत होतो, ट्रॉफी देत होतो, ते कैलासवासी जानकी बाळकृष्ण करपे हिच्या स्मरणार्थ कुमार आदेश करपे व कुमार बाळकृष्ण करपे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं होतं। आणि ते आपण रिओ ड्रिंक देत होतो आणि बनाना चिप्सचं पॅकेट जे देत होतो ते अजय करपे यांनी पुरस्कृत केलेलं आहे। आणि अत्यंत महत्त्वाचा म्हणजे जो आपण या स्पर्धेदरम्यान या कमिटीचा जो लोगो आहे, भूतनाथ प्रीमियर लीगचा जो लोगो आहे, जो आकर्षक लोगो आहे, तो सुद्धा अजय करपे यांनी तो आपल्या बुद्धीने बनवलेला आहे। आपली कुठेतरी कला त्याने या मंडळासाठी पणाला लावली आणि एक उत्कृष्ट असा आकर्षक लोगो त्याने सुद्धा बनवलेला आहे। मालिकावीर जे चषक आहे ते कैलासवासी विठ्ठल नांगरे यांच्या स्मरणार्थ श्री विशाल नांगरे याचकडून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे होतं। आणि आकर्षक भेटवस्तू जी आपण फ्रीज देणार आहोत ते या गावच्या सरपंच सौ अस्मिता गवस मॅडम यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं होतं। सामनावीर चषक जे आहे ते भेडसी गावचे सुपुत्र श्री सौरभ देऊलकर यांनी पुरस्कृत केलेलं होतं। आणि आकर्षक भेटवस्तू जी आहे ओवन ते श्री मदन राणे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेलं होतं। उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची आपण या स्पर्धेदरम्यान निवड करतोय त्यासाठी चषक पुरस्कृत केलेलं होतं। श्री बॅनी फर्नांडिस यांनी पुरस्कृत केलेलं होतं। आणि आकर्षक भेटवस्तू जी आहे LCD TV जी आपण देणार आहोत ती कैलासवासी हेमलता रामदास करपे यांच्या स्मरणार्थ या गावचे उपसरपंच सन्माननीय श्री रत्नकांत करपे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं होतं। उत्कृष्ट गोलंदाज चषक जे आहे ते श्री प्रकाश करपे यांनी पुरस्कृत केलेलं होतं। आणि आकर्षक भेटवस्तू जी आहे वॉशिंग मशीन जे आपण देणार आहोत ते श्री शशिकांत बाबल नाईक याचकडून पुरस्कृत करण्यात आलेलं होतं। उदयनमुख खेळाडू इमर्जिंग खेळाडू म्हणून ज्याची आपण या स्पर्धेदरम्यान निवड करणार आहोत त्यासाठी जे चषक आहे ते कुमारी सानवी बांदेकर यांनी पुरस्कृत केलेलं होतं। आणि आकर्षक भेटवस्तू जी आहे सायकल ती श्री प्रवीण गवस मेडेगावचे सुपुत्र यांनी पुरस्कृत केलेलं होतं। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची आपण निवड करणार आहोत ते श्री शैलेश सुधाकर पांगम यांच्या स्मरणार्थ शैलेश सुधाकर पांगम यांनी पुरस्कृत केलेलं आहे। आणि आकर्षक भेटवस्तू जी आहे ती शुभम धरणे यांनी पुरस्कृत केलेली आहे। सर्वप्रथम भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 9 ही स्पर्धा
आयोजित केली। त्यानंतर या स्पर्धेसाठी पंच आणि समालोचक म्हणून ज्यांना आमंत्रित केलेलं होतं, सर्वप्रथम मी पंचांचा इथं छोटेखानी सन्मान करतोय, सन्मान चिन्ह देऊन। श्री शिवराज परब सावंतवाडीतून बिलॉंग करतायत, त्यांना लांबचा पल्ला आहे, लांबचा पल्ला गाठायचा आहे, तर त्यांचा अगोदर इथं सन्मान चिन्ह देऊन या मंडळाच्या वतीनं त्यांना सन्मानित केलं जातंय। या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री नामदेव काका गवस, आपल्याला विनंती असेल शिवराज परब यांना हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे। नक्कीच गेल्या वर्षापासून या स्पर्धेसाठी ते उत्कृष्ट पंचच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात। शिवराज परब, आपल्याला विनंती असेल त्यानंतर शिरोडा गावातून बिलॉंग करतायत, या गावचे तरी जावई असले तरी आमच्या शब्दाला मान देऊन या स्पर्धेसाठी त्यांनी पंचांची उत्कृष्टरित्या कामगिरी निभावली। गेल्या वर्षापासून आम्हाला ते सहकार्य करतायत। फर्नांडिस सर यांचा सुद्धा इथं छोटेखानी सत्कार केला जातोय। या मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री रत्नकांत करपे, आपल्याला विनंती असेल की हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण छोटेखानी इथं सन्मान करायचा आहे। गेले 3 दिवस उत्कृष्टरित्या समालोचनाची धुरा सांभाळली। अनेक क्रीडा रसिकांचं या स्पर्धेदरम्यान या मैदानावरती मनोरंजन केलं। आपल्या आवाजानं अनेक क्रीडा रसिकांना नाचवलं, त्यांचा सुद्धा इथं छोटेखानी सत्कार केला जातोय। सर्वप्रथम दीपक परब वापोली गावातून बिलॉंग करतायत। दीपक परब, आपल्याला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, त्यांना सन्मानित करतील पांडुरंग लोंढे साहेब, आपल्याला विनंती असेल की त्यांना ही सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण सन्मान करायचा आहे। त्यानंतर आणखी एक समालोचक मापण गावातून आले होते, 3 दिवस इथं या स्पर्धेसाठी दाखल झाले होते। उत्कृष्ट असा मंजूळ आवाज आणि आपल्या आवाजाच्या जोरावर अनेक क्रीडा रसिकांचं ज्यांनी मनोरंजन केलं ते समीर चव्हाण यांना विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे। गवस, आपल्याला विनंती असेल की आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे। समीर चव्हाण या। त्यानंतर मान्यवरांना विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। लगेचच आपण या बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय। इथं एक महत्त्वाचा सत्कार मंडळाच्या वतीने केला जातोय आणि यापुढील धुरासंभातील घोगळे सर, विनंती असेल घोगळे सर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे।
अभिजित करपे विनंती असेल स्थानापन्न व्हायचं आहे. भूषण टिळवे, गजानन वेटे आपल्याला विनंती असेल की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बॉक्स समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. महादेव लोंढे, सूर्याजी लोंढे विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. महेश शेलार आपल्याला सुद्धा विनंती असेल स्थानापन्न व्हायचं आहे. आता आपण एका महत्वाच्या खान्याळ गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय श्री हरिश्चंद्र नाईक साहेब आपल्याला विनंती असेल स्थानापन्न व्हायचं आहे. आता आपण एका महत्वाच्या सत्कार समारंभाकडे वळतोय. यापुढील धुरासंभातील घोगळे सर. नमस्कार. भूतनाथ प्रीमियर लीग 2014 पर्व 9 च्या सांगता समारंभाकडे आपण वळत आहोत. सन्माननीय व्यासपीठ, आपल्या या गावचा भूषण सन्माननीय माजी सरपंच ज्यांनी गावची धुरा सांभाळली, त्यानंतर शिवसेनेचे जिल्हा नेते आणि आपल्यातीलच एक कार्यकर्ते असे म्हणून ज्यांचा प्रवास सुरू झाला, असे तुम्हा सर्वांचे लाडके आमचे सन्माननीय राजूभाई निंबाळकर यांची जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून नेमणूक झालेली आहे. प्रथमतः सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात अभिनंदनाने स्वागत करूया. सन्माननीय राजू साहेब यांनी गावासाठी आणि या मंडळासाठी बहुमोल असं सहकार्य केलेलं आहे आणि जिल्हा पातळीवर पण चांगल्या अशा प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांची पोचपावती म्हणून तुम्हा कार्यकर्त्यांपर्यंत पूर्ण पाठबळ म्हणून त्यांना आपल्याला सदस्यपदी या ठिकाणी नेमणूक झालेली आहे. पुनश्च एकदा सन्माननीय राजू निंबाळकर भाईंचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि मान्यवर आपले या नेते आहेत, या आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहेत सन्माननीय नामदेव काका गवस यांना मी विनंती व्यासपीठावर करतो. सन्माननीय प्रेमानंद देसाई यांना मी व्यासपीठावर विनंती करतो. सरपंच साहेबांना या ठिकाणी विनंती करतो. आम्हा बाबा टोपले, त्याच्यानंतर आपले उपसरपंच यांना या व्यासपीठावर विनंती करतो आणि गोपाळ गवस आणि सन्माननीय राजूभाई निंबाळकर यांनाही विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. डॉक्टर रेडकर यांनी सुद्धा यायचं आहे. सन्माननीय प्रमुख पाहुणे या संपूर्ण कार्याचा आढावा सन्माननीय राजूभाईंच्या वतीनं त्यांनी कोणत्या प्रकारचं कार्य केलं ते आपल्या जिल्हा संघटनेचे सरपंच संघटनेचे पदाधिकारी सन्माननीय प्रेमानंदजी देसाई यांना मी विनंती करतो की राजूभाईंच्या संदर्भात 2 मार्गदर्शन पर. धन्यवाद सर. या कार्यक्रमाच्या प्रसंगीच आपण या ठिकाणी आपल्या या कोनाळगावचं भूषण आदरणीय राजेंद्रजी निंबाळकर यांचं सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल गावाच्या वतीने अभिनंदन करण्याचं या ठिकाणी सुतोवाच केलात. निश्चित स्वरूपात मला सांगायलाही आनंद होतो आहे की आमच्या या तिलारी पंचक्रोशीला सुरेशभाई दळवींच्या नंतर एक चांगलं उमद नेतृत्व, डॅशिंग नेतृत्व लाभलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज जर आपल्या तिलारी खोरे परिसरामध्ये जर बघितलं तर लक्ष कोटीची आपण भूमिपूजन करीत आलेलो आहोत. आताच मी गोपाळ गवस यांना विचारत होतो की पिकुण्यामध्ये होतात तर किती लाखाचे आज भूमिपूजन करून आलात, तर साधारणपणे 34 लाख 35 लाख अशा प्रकारची भूमिपूजन केली. सकाळी मणेरी गावामध्ये सुद्धा
जवळजवळ साधारण 1.25 कोटीपर्यंत भूमिपूजने केलेले आहेत. मला सांगायला आनंद अशासाठी होतोय की आमचे नेते आदरणीय दीपकभाई केसरकर यांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण खंबीरपणे राहिलो आणि निश्चित स्वरूपात दीपकभाईंच्या माध्यमातून या तिलारी पंचक्रोशीच्या परिसरामध्ये साधारण 8 ते 10 कोटीची कामं ही या वर्षभरामध्ये आलेली आहेत आणि निश्चित स्वरूपात ती येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला दिसतीलच. पण ते करत असताना सुद्धा कामं करण्यासाठी फक्त कामं सुचवून होत नाही, तर कामं सुचवल्यानंतर त्याचा जिल्हा नियोजनमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागतो. अपुरे कागदपत्र असतील तर ते पूर्ण करावी लागतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी ओरोसवरनं आपल्या गावाकडे यावं लागतं. गावातले जर एखाद दुसरं कागदपत्र नसले तर सरपंचांना भेटावं लागतं, त्यांच्याकडनं ती अपुरं असलेलं कागदपत्र घ्यावं लागतं. इस्टिमेटसाठी जेईंकडे जावं लागतं, ते जेईंकडनं आलेलं इस्टिमेट घ्यावं लागतं, त्यांच्याकडनं इस्टिमेट पूर्ण करून त्याची पूर्तता करावी लागते आणि सगळ्या गोष्टी जेव्हा आपण परिपूर्ण करतो तेव्हा आपल्याला एखाद्या आपल्या गावामध्ये भूमिपूजन झालेलं दिसतं. गाव पातळीवर फक्त लोकांना एवढं माहिती असतं की 10 लाख 20 लाखाची भूमिपूजनं झालीत आणि ती भूमिपूजनं करण्यासाठी जो काही परिश्रम असतो तर सर्व कार्यकर्ते घेत असतात. या ठिकाणी बाबा टोपले ठेकेदार आहेत, आमचे ज्ञानेश्वर शेट्टी ठेकेदार आहेत. त्यांना माहिती आहे की हे सगळं करत असताना किती खेपा एखाद्या कामाच्या निमित्ताने मारावे लागतात. या ठिकाणी सन्माननीय युवा नेते शैलजी दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या मंडळाच्या वतीनं त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि राजूभाई निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आपण या संपूर्ण परिसराच्या कामासाठी जेव्हा करतोय तेव्हा मला आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की तेरवणमेढ्याच्या मंदिराच्या संदर्भात मला वाटतं गेल्या 4-5 वर्षापूर्वीपासून सतत प्रयत्नशील राहिल्यामुळे आता ते कुठेतरी बवर्ग पर्यटनाच्या त्या याच्या कक्षेमध्ये येतं आहे आणि कोट्यावधीची कामं आपल्या या नागनाथ मंदिराच्या पर्यटनामध्ये त्याही ठिकाणी होणार आहे. तिलारीचे जे आपलं धरण आहे त्याहीसाठी योग्य असं जी काही निधीची पूर्तता करायची आहे तीही केली जाते आणि प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये निधी मिळवून देण्यासाठी जसं राजू निंबाळकर आहेत तसेच आमचे तालुक्याचे तालुका प्रमुख सन्माननीय गणेश प्रसादजी गवस यांचंही योगदान महत्त्वाचं आहे आणि सगळ्यांच्या सांघिक प्रयत्नातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ते सर्वजण एकत्र येऊन निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मला एकच या ठिकाणी सांगायचे आहे की आपल्या गावामध्ये एक आणखी मानाचा तुरा जिल्हा नियोजनच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेला आहे. माझी राजूनींना सगळ्यांना विनंती आहे की बरोबर सगळेच कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाही तुम्ही तुमच्या सोबत सामावून घ्या की जेणेकरून त्यांनाही चांगल्या पद्धतीची कामे मिळालं तर आपले एक चांगलं टीमवर्क या परिसरामध्ये होईल आणि कामंही चांगली दर्जेदार होतील आणि सोयीसुविधा ज्या आपल्याला आवश्यक आहेत त्या सोयीसुविधा आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी निश्चित असं मिळू शकेल. या ठिकाणी शैलेशजी दळवींसाठी आपण सर्वजण थांबलेलो आहोत, ते या ठिकाणी आलेले आहेत. आता या पुढच्या कार्यक्रमासाठी आपण निश्चित सुरुवात करूया आणि म्हणून मी आदरणीय सरांना विनंती करतो की पुन्हा त्याने आपल्याकडे माईक सुपूर्त करतो. धन्यवाद देसाई सर. सन्माननीय राजूभाई निंबाळकर यांची जिल्हा नियोजनाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल या ठिकाणी छोटासा सत्कार आणि शुभेच्छा गाववाऱ्यांच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं यांना देण्याचं आहे. सन्माननीय राजूभाई निंबाळकर, शैलेशभाई दळवी, सरपंच या, सर्वजण या, सरपंच उपसरपंच या, डॉक्टर या, देसाई साहेब या, गावाले या, सर्वजण, काका बांदेकर, महादेव लोंढे, पांडुरंग लोंढे सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. बाबा टोपले खाली असं या. जिल्हा नियोजनावर काम करत असताना संपूर्ण कार्याची पण जबाबदारी वाढलेली आहे साहेबांची, त्याच्यामुळे सर्वांनी त्यांना यथोच्छ असा नागरी सत्कार आणि त्यांच्या कामाची पोच अशी सरपंचच्या वतीनं आणि देसाई साहेबांच्या वतीनं आणि काकांच्या वतीनं द्यायचं आहे. द्या द्या शाल आणि श्रीफळ. समोर बघ. धन्यवाद. यानंतर राजूभाईंनी आपलं
मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं मी त्यांना विनंती करतो की या त्याने आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं. भूतनाथ प्रीमियर लीग 2024च्या 9व्या पर्वामध्ये आपण ह्या ठिकाणी सांगता सोहळ्याला उपस्थित आहोत. प्राइज डिस्ट्रीब्युशन सोहळा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि ह्या ठिकाणी हे प्राइज देत असताना मला एक सरप्राईज ह्या ठिकाणी आपण सर्वांनी दिलं, त्याबद्दल मी दिल से आपका शुक्रिया गुजार राहूं. या ठिकाणी मला आठवतं साधारणपणे 95मध्ये आम्ही पहिली ग्रामपंचायत लढवली आणि त्या ठिकाणी आपण सर्वांनी भरघोस असं यश त्यावेळी दिलं. आम्ही मला आठवतं की सगळे मला वाटतं एक 24शीतले होतो, साधारणपणे 22, 23, 24 आणि सगळे तरुण वर्ग या ठिकाणी बांदेकर आहेत, बरेच जण आपण सर्वजण आहेत. आणि त्यावेळी तरुणांच्या हातामध्ये ह्या कोनाळवासियांनी आमच्या हातामध्ये त्या ठिकाणी धुरा दिली आणि जवळ 3 वेळा तरुणांच्या हातामध्ये ती धुरा राहिली आणि तिथनंच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी राजकीय प्रवास आमचा सुरू झाला. त्याचबरोबर त्यावेळी काँग्रेसमध्ये असताना युथ काँग्रेस अध्यक्षपद मिळालं, त्यानंतर अनेक पदं ह्या ठिकाणी मिळत गेली. तालुका पंचायत समितीला सुद्धा रेकॉर्ड ब्रेक असं मतदान त्या ठिकाणी झालं आणि पंचायत समितीचा उपसभापती झालो. त्याचबरोबर संजय गांधी निराधार समितीवर अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी 5-7 वर्ष काम केलं आणि राजकीय समीकरणं मात्र बदलत गेली. त्यावेळीचे आमचे नेते सुरेशभाई दळवींनी फार मोठी अशी संघटना आमच्या त्या ठिकाणी बांधली आणि प्रत्येक गावामध्ये तरुणांची फळी उभी करण्याचं काम त्यावेळी सर्वांनी आम्ही केलं. भाईंनी कधीच, आजही आठवतं की भाईंनी कधीच आम्हाला नावमेद केलं नाही. कुठचीही निवडणूक येऊ देत, कुठचेही कार्यक्रम असू देत, तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्या पाठीमागे आहे, अशा प्रकारची शाब्दिक थाप आम्हाला या ठिकाणी दिली. त्याचबरोबर प्रवीण भाई असू देत, दीपक भाई असू देत, त्यावेळी विलास काका उंडाळकर, बरेच नेते वरिष्ठ पातळीवरचे आहेत, त्यांची सगळ्यांची आठवण ह्या ठिकाणी आज मला येते. आणि अशा पद्धतीनं राजकीय प्रवास सुरू झाला आणि गेली 23-24 वर्ष अनेक पदावर काम करत असताना मला या ठिकाणी आठवतं की महाराष्ट्राच्या पुनर्वसन कमिटीवर त्या ठिकाणी मला नेलं गेलं आणि त्या माध्यमातून पुनर्वसनमध्ये अनेक प्रकारची जी कायद्यामध्ये नसलेली कामं त्यावेळी मला या ठिकाणी करता आली. आणि त्यामुळं जरी आपण पुढं घेत असलो तरी आपल्या गावाला आपण विसरून चालत नाही. आजही मला आठवतं की प्रत्येकजण आपल्या भागातील प्रत्येकाचा सिंहाचा वाटा माझ्या ह्या जडणघडणीमध्ये आहे. आज घोगडे सरांनी सांगितलं, जरी पदं मिळत असली तरी आपल्या सगळ्यांचं प्रेम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि अशाच प्रकारचं प्रेम मला ह्या ठिकाणी देत राहाल. आज नियोजन समितीवर दीपक भाईंच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं या ठिकाणी पद मिळालेलं आहे. आणि जरी करोडोची कामं जरी येत असली तरी त्यामागचं सर्वांचं नेटवर्क जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. पैसा येत असतो आणि तो कुठं खर्च व्हावा ह्याचे धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी DPDCमध्ये घेतला जातो आणि कुठच्या गावाला किती निधी द्यायचा हे त्या ठिकाणी ठरवलं जातं. आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, उपसरपंच आहेत, त्या सर्वांना आणि ह्या ठिकाणी आपण सर्वजण तरुण आहात. आपल्या गावातील ज्या ज्या समस्या असतील त्या एकत्र करून ह्या ठिकाणी सरपंचना ठराव घेऊन त्या ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता करणं तितकंच गरजेचं आहे. कारण करोडो रुपये जरी येत असले तेवढेच पैसे कागदाची पूर्तता न केल्यामुळे परत जातात. त्यामुळे हे पैसे आपल्या तालुक्यामध्ये किमान तालुक्यातून परत न जायची हमी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मदतीनं मी आपल्याला देतो आणि आपण अशाच प्रकारचं प्रेम कायम मला द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद राजूभाई. यानंतर या प्रीमियर लीगचं पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी होणार आहे. पुढील भाग सन्माननीय करपे यांनी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा निंबाळकर साहेब आपल्याला पुढील आयुष्यासाठी. त्यानंतर आपण पुन्हा एकदा बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय. तब्बल 3 दिवस आम्हाला समालोचक म्हणून लाभलेले आपल्या या पंचक्रोशीतील या परिसरातील मोर्ले गावचं सुपुत्र तुषार देसाई, आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे आणि या आपलं छोटेखानी इथं
सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जातोय, त्या सन्मान चिन्हाचा आपण स्वीकार करायचा आहे. गुरुदास शेट्टी, आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्यानंतर श्रीकांत करपे, आपल्याला विनंती असेल स्थानापन्न व्हायचं आहे. त्रिदीप कुमार, विनंती असेल स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर आणखी एक समालोचक खोडगेवाडी गावचा सुपुत्र ऋषिकेश पावसकर, आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हेमंत करपे, आपल्याला विनंती असेल हे सन्मान चिन्ह आपण द्यायचं आहे. त्यानंतर एक सुंदर साऊंड सिस्टम मंडप डेकोरेटर्स, या स्पर्धेदरम्यान जे लाभले होतं ते भवानी डेकोरेटर्सचे मालक भालचंद्र लोंढे आणि महेश माळवे, आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ज्ञानेश्वर शेटवे, आपल्याला विनंती असेल आपण हा सन्मान त्यांना द्यायचा आहे. गेले 3 दिवस अगदी अचूकपणे डोळ्यात तेल घालून ज्यानं या स्पर्धेचं गुणलेखन केलं, एक उत्कृष्ट असं गुणलेखन, तेच संतोष देसाई, आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा आपला सुद्धा इथे छोटेखानी सत्कार केला जातोय, ते सन्मान चिन्ह देतील. भूषण टिर्वे, आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि हा जो सन्मान आहे तो त्यांना सुपूर्त करायचा आहे. त्यानंतर ही स्पर्धा यशस्वी करत असताना जे रखरखत्या उन्हात ज्यानं लाईनमॅनची धुरा सांभाळली ते लाईनमन सोहम आरोलकर, श्रेयप्रथम सोहम आरोलकर, विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. सुधाकर बांदेकर, आपण त्यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर सौरभ देऊलकर, आपल्याला विनंती असेल स्थानापन्न व्हायचं आहे. सौरभ देऊलकर या. त्यानंतर श्रेयस राणे यांचा सुद्धा इथं सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जातोय. भूषण टिर्वे, आपल्याला विनंती असेल त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. त्यानंतर कोटेश, आपल्याला सुद्धा विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. पांडुरंग लोंढे, आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. त्यानंतर किरण जाधव या. किरण जाधव, महादेव जाधव, विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. महादेव लोंढे, आपल्याला विनंती असेल त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. त्यानंतर गेले 3 दिवस सर्व क्रीडा रसिकांना आणि क्रीडा खेळाडूंना सुद्धा जेवणाची एक व्यवस्था केली होती. व्यवस्थापन केलं होतं श्री महेश शेलार आणि श्री सतीश इर्लेकर
यांना सुद्धा विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्यांचा सुद्धा इथं छोटेखानी सत्कार केला जातोय सन्मान चिन्ह देऊन. सूर्याजी लोंढे आपल्याला विनंती असेल आपण त्यांना हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. त्यानंतर ही आपण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट जी दाखवत होतो त्यासाठी जे नेटवर्क होतं, जे वायफायचं जे कनेक्शन जी सोय केलेली होती ते राम पायगन यांचा सुद्धा इथं सत्कार केला जातोय. अभिजित करपे आपल्याला विनंती असेल त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. जे जेवण बनवण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या राणे काकी आणि पाटील काकी यांचा सुद्धा इथं सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जातोय. श्रेयस आपल्याला विनंती असेल या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. हरिश्चंद्र नाईक आपल्याला विनंती असेल आपण हा सन्मान त्यांना द्यायचा आहे, सुपूर्द करायचा आहे. त्यानंतर tenniscricket.in ज टीमवर्क आणि जे कॅमेरामॅन जे आहेत सागर लिंगायत आणि आदेश बार्बर यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा ही आठवण भेट म्हणून आमचा सत्कार आपण स्वीकारायचा आहे. डॉक्टर रेडकर साहेब आपल्याला विनंती असेल आपण ही आठवण भेट म्हणून त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 90 आणि या पर्व 90 मध्ये तब्बल 8 संघ सहभागी झाले होते. या सर्व संघ मालकांचे सर्वप्रथम मी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो अशासाठी की ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. कुठलंही या स्पर्धेदरम्यान गालबोट लागू नये याची त्यांनी काटेकोरपणे पालन केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचं सर्वप्रथम धन्यवाद आणि आभार व्यक्त करतोय. सर्वप्रथम आणि त्यांना या स्पर्धेदरम्यान आठवण भेट म्हणून जे आपण चषक देत आहोत FC सुपर सिक्सर संघाचा संघनायक संघ मालक आपण या चषकाचा स्वीकार करायचा आहे. हे चषक जे पुरस्कृत केलेलं होतं श्री डॉक्टर रामदास रेडकर यांनी पुरस्कृत केलेलं होतं. भेटवस्तू ज्या आपण भेटवस्तू त्या सर्व संघ मालकांना देतोय. कैलासवासी बाळू तुकाराम साबळे यांच्या स्मरणार्थ श्री शासकीय ठेकेदार श्री अनिल गवस यांनी हे पुरस्कृत केलेलं होतं. अनिल गवस आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्तेच आपण हे या संघ मालकांना आठवण भेट द्यायची आहे. FC सुपर सिक्सर संघाचा संघ मालक कृपया या. त्यानंतर तनुष 11 खानियाळे संघाचा संघ मालक कृपया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. कैलासवासी बाळू तुकाराम साबळे यांच्या स्मरणार्थ शासकीय ठेकेदार त्यांचे जावई अनिल गवस यांच्या माध्यमातून हे एक आठवण भेट म्हणून या स्पर्धेदरम्यान पुरस्कृत केलेलं होतं.
त्यानंतर बापू वॉरियर्स विर्डी संघाचे संघ मालक उमेश साटेलकर नसतील तर कोणीतरी त्यांचा जे आठवण भेट आहे ते आपण स्वीकारायचे आहे. त्यानंतर देसाई ब्रदर्स केर संघाच्या संघ मालकांनी कृपया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. अनिल गवस यांचे सासरे कैलासवासी बाळू तुकाराम साबळे यांच्या स्मरणार्थ कुठेतरी त्यांची आठवण कायम राहावी याच उद्दिष्टानं या स्पर्धेदरम्यान सर्व संघ मालकांना त्यांच्या स्मरणार्थ हे आठवण भेट म्हणून एक वस्तू दिली जाते. सन्माननीय श्री अनिल गवस यांच्या माध्यमातून. त्यानंतर रेणुका वॉरियर्स वज्रे संघाचा संघ मालक जर इथं उपलब्ध असेल तर कृपया आपण ही भेटवस्तू स्वीकारायची आहे. स्वप्नील आपण त्यांच्या संघात होतात, आपण ही आठवण भेट आपण स्वीकारायची आहे. त्यानंतर खुशी 11 दोडामार्ग संघाचे संघ मालक प्रशांत फाटक जर इथं उपलब्ध नसतील तर त्यांचा एखादा खेळाडू जर असेल तर त्यांनी हे भेटवस्तू आपण स्वीकारायची आहे. दाजी शेट्टी जर उपस्थित असतील तर त्यांनी ही भेटवस्तू स्वीकारायची आहे. त्यानंतर श्री सातेरी मोर्ले संघाचा संघमालक कृपया या. त्यानंतर खंडेराव भवानी कोदाळ संघाचा संघ मालक. पांडुरंग लुंडे आपण कैलासवासी बाळू तुकाराम साबळे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री अनिल गवस यांचे सासरे त्यांची कुठेतरी आठवण या स्पर्धेदरम्यान राहावी यासाठीच हे भेटवस्तू सर्व संघांना दिली गेली. त्यानंतर या स्पर्धेत तब्बल 8 संघ सहभागी झाले होते. सर्वप्रथम या स्पर्धेदरम्यान आठवण भेट म्हणून आपण जे त्या सहभागी चषक त्यांना देत आहोत. FC सुपर सिक्सर वांगंतड संघाचा संघ मालक कृपया या. हे चषक पुरस्कृत केलेलं होतं. रामदास रेडकर यांनी पुरस्कृत केलेलं होतं. साहेब आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यानंतर बापू वॉरियर्स विर्डी पुरस्कृत केलेलं होतं चषक संजय केसरकर यांनी पुरस्कृत हे चषक केलेलं होतं. त्यानंतर खुशी 11 दोडामार्ग खेळाडूने चषक स्वीकारलं तरी चालेल. खेळाडू त्यांच्या संघातील जर उपलब्ध असेल तर त्यांनी या चषकाचा स्वीकार करायचा आहे. खुशी 11 दोडामार्ग देवानंद शेट्टी आपण या चषकाचा स्वीकार करायचा आहे. हे चषक पुरस्कृत केलेलं होतं त्रिदीप कुमार यांनी. श्रीकांत करपे आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे.
त्यानंतर श्री सातेरी मोर्ले हे जे चषक होतं ते गौरेश करपे यांनी पुरस्कृत केलेलं होतं. गौरेश करपे, आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्यानंतर भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 90 आणि या पर्व 90 मधील चतुर्थ क्रमांकाचं जे मानकरी ठरतोय या स्पर्धेमध्ये रेणुका वॉरियर्स वज्रे संघ. विनंती असेल संतोष शेट्ये, आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. स्वप्नील, आपण या चषकाचा स्वीकार करायचा आहे. हे चषक पुरस्कृत केलेलं होतं कैलासवासी रोशन रघुनाथ शेट्ये यांच्या स्मरणार्थ चिरंजीव श्री संतोष शेट्ये यांनी हे चषक पुरस्कृत केलेलं होतं. त्यानंतर भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 90 आणि या पर्व 90तील तिसरा क्रमांक या स्पर्धेदरम्यान पटकावतोय तो खंडेराय भवानी कोनाळ संघ. या संघाचे संघमालक श्याम लोंढे, पांडुरंग लोंढे. विनंती असेल संतोष या. आणि हे पारितोषिक पुरस्कृत केलेलं होतं कैलासवासी रोशन रघुनाथ शेट्ये यांच्या स्मरणार्थ चिरंजीव श्री संतोष शेट्ये यांनी पुरस्कृत केलेलं होतं. त्या तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक चषक देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळतोय. सर्वप्रथम उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 90 आणि या स्पर्धेमध्ये आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्या खेळाडूची निवड केलेली आहे, खरोखरच एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्याने आपल्या माध्यमातून दाखवलं. त्याच्यासाठी ही ट्रॉफी जी होती ती शैलेश पांगम यांनी पुरस्कृत केलेली होती. आणि आकर्षक भेटवस्तू जी आहे ती श्री शुभम धरणे यांनी पुरस्कृत केलेलं होतं. आपा कामत, आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि या उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरतोय शैलेश पांगम. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि या उत्कृष्ट रक्षकाचा मानकरी ठरतोय देसाई ब्रदर्स केर संघाचा अक्षय मस्कर. आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. अक्षय मस्कर, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. खरोखरच नेत्रदीपक अशी कामगिरी आपल्या माध्यमातून झाली. या स्पर्धेदरम्यान एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्या माध्यमातून पाहायला मिळालं. आदर्श गाव केर देसाई ब्रदर्स अक्षय मस्कर, टाळ्यांच्या गजरात आपण त्याचं अभिनंदन करूया. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेदरम्यान आपण जे पारितोषिक देतोय आणि या स्पर्धेदरम्यान त्यांना भेटवस्तू जी देतोय, ट्रॉफी जी आहे ती श्री प्रकाश करपे यांनी पुरस्कृत केलेली होती. आणि आकर्षक भेटवस्तू वॉशिंग मशीन जे आहे ते श्री शशिकांत बाबल नाईक यांनी पुरस्कृत केलेलं होतं. आणि या उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरतोय तनुष 11 खान्याळे संघाचा बाळा नाईक. बाळा नाईक, आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे.
आणि आपण या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. प्रेमानंद भाई देसाई, आपल्याला विनंती असेल आपण हे पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. टाळ्यांच्या गजरात त्याचं आपण अभिनंदन करूया. वॉशिंग मशीन उचलायला त्याला मदत करायची आहे. धन्यवाद. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपण या स्पर्धेदरम्यान ज्याची निवड करतोय. खर तर 2 स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत चालू होती. एका फलंदाजाचे 79 धावा तब्बल झाल्या होत्या आणि बनवल्या होत्या आणि त्यानंतर एका फलंदाजाने 84 धावा बनवल्या होत्या. शेवटच्या क्षणी मात्र एका फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झाला आणि तो 79 धावांवर स्थिरावला आणि त्यानंतर 84 धावा काढणारा या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूची आपण निवड करतोय तो खंडेराय भवानी संघाचा देवानंद शेट्ये. आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी फलंदाजासाठी जी ट्रॉफी होती ती बॅनी फर्नांडिस यांनी पुरस्कृत केलेली होती आणि आकर्षक भेटवस्तू LCD TV या गावचे उपसरपंच सन्माननीय रत्नकांत करपे यांनी पुरस्कृत केलेली होती. रत्नकांत करपे, आपल्याला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रकाश करपे, आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. ओपन करतो. उदयनमुख देऊया ना. त्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये उदयनमुख खेळाडू म्हणून ज्याची निवड करतोय, इमर्जिंग खेळाडू, नौका खेळाडू म्हणून ज्याची आपण निवड करतोय, खरोखरच एक उत्कृष्ट कामगिरी त्या खेळाडूच्या माध्यमातून या मैदानावरती या स्पर्धेदरम्यान भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 9 दरम्यान या मैदानावरती पाहायला मिळाली. तमाम क्रीडा रसिकांचं त्यानं मनोरंजन केलं. तोच या उदयनमुख खेळाडूचा मानकरी ठरतोय. हे पारितोषिक जे आहे, जी ट्रॉफी आहे ती शान्वी बांदेकर यांनी पुरस्कृत केलेली होती आणि आकर्षक भेटवस्तू जी आहे सायकल ती मेडेगावचे सुपुत्र सन्माननीय श्री प्रवीण गवस यांनी पुरस्कृत केलेली होती. आणि या उदयनमुख खेळाडूसाठी ज्याची निवड केली गेली तो देसाई ब्रदर्स केर संघाचा कीर्तन गवस. विनंती असेल कीर्तन, आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. गोपाळ गवस आणि विनायक शेट्ये, आपल्याला विनंती असेल आपण हे पारितोषिक देऊन त्याला सन्मानित करायचं आहे. त्याच्या पाठीवर एक शाबासकीची थाप द्यायची आहे. नक्कीच एक उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेदरम्यान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बस सायकल बस.
नक्की टाळ्याच्या गजरात त्याचं आपण अभिनंदन करूया. येणाऱ्या काळात कीर्तन तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील, अशीच तुझ्या माध्यमातून कामगिरी हो हीच सदिच्छा व्यक्त करतोय. अंतिम सामना झाला होता देसाई ब्रदर्स केर विरुद्ध तनुष 11 खान्याळे या दोन संघादरम्यान. अगदी चुरशीची लढत या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळाली त्या अंतिम सामन्यामध्ये. आणि नक्कीच एक टार्गेट होतं, कारण देसाई ब्रदर्स संघ पाहायला गेला तर तुल्यबळ संघ होता आणि मोठमोठे फलंदाज होते. दोडामार्ग तालुक्यातील नावाजलेली नावं त्या संघामध्ये सामील होती आणि त्यांच्या समोर गोलंदाजी करावी, एक गोलंदाजाला सुद्धा एक चॅलेंज होतं. आणि का उत्कृष्ट गोलंदाजी या अंतिम सामन्यात केली, ज्या गोलंदाजानं तब्बल 4 बळी मिळवले, तोच या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय. अंतिम सामनावीर ट्रॉफी जी होती ती सौरभ देऊलकर यांनी पुरस्कृत केलेली होती आणि जी आकर्षक भेटवस्तू ओव्हन जो आहे तो श्री मदन राणे यांनी पुरस्कृत केलेला होता. आणि या अंतिम सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरतोय तनुष 11 खान्याळे संघाचा साईश नाईक. साईश नाईक, आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. त्यांना सन्मानित करतील सौरभ देऊलकर आणि घोगळे सर. आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे आणि त्याला सन्मानित करायचं आहे. आता राहिला मालिकावीर चषकाचा मानकरी. भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 9 आणि या पर्व 9 मध्ये संपूर्ण स्पर्धेत ज्यानं उत्कृष्ट कामगिरी केली, बहारदार कामगिरी केली, उत्कृष्ट फलंदाजी केली, उत्कृष्ट गोलंदाजी केली, संघाचं नेतृत्व ज्यानं केलं उत्कृष्टरित्या, तो या स्पर्धेतील मालिकावीराचा मानकरी ठरतोय. ही जी ट्रॉफी आहे ती विशाल नांगरे यांनी पुरस्कृत केलेली होती आणि आकर्षक भेटवस्तू जी आहे फ्रीज ते या गावच्या सरपंचा सौ अस्मिता गवस मॅडम यांनी हे पुरस्कृत केलेलं होतं. आणि या मालिकावीराचा मानकरी ठरतोय. विनंती असेल सरपंच मॅडम आपल्याला की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. विशाल नांगरे आपण सुद्धा यायचं आहे. आणि या मालिकावीर ट्रॉफीचा मानकरी ठरतोय बाबा टोपले. आपल्याला सुद्धा विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. आणि या मालिकावीर ट्रॉफीचा मानकरी ठरतोय देसाई ब्रदर्स केर संघाचा सुचित नांचे. विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. सुचित नांचे या. काय नाही इतक्या लांब जाऊ. नक्कीच देसाई ब्रदर्स केअर संघाचा सुचित नांचे जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी झाल्या पाहिजे. तमाम क्रीडा रसिकांचं
तसंच घर बसल्याचे प्रेक्षकांचं सुद्धा मनोरंजन या खेळाडूनं केलं. एक शांत संयमी व्यक्तिमत्व सुचित नानसे या मालिकावीराचा मानकरी ठरतो या भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 90 दरम्यान. अतिशय व्यासपीठाकडे पाठीमागे राहून सुद्धा आपले सतत 1.5 महिना ही लिंक सांभाळणं, प्रत्येक फोटोग्राफी किंवा आणखी सर्व ऑनलाईन हे आपल्या या ठिकाणी करणारे अतुल करपे यांचाही या ठिकाणी मान सन्मान होणं हे संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी ठरलेलं आहे. मी अतुल करपे यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी मान सन्मानासाठी व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय या मंडळाचे अध्यक्ष नामदेव काका गवस यांनी यांचा शाल आणि श्रीफळ देऊन मान सन्मान करायचा आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या व्यासपीठावर यायचं आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं समालोचन, अतिशय सुंदर प्रकारचं नियोजन, आकर्षकता आणि बोलण्याची तत्परता, या तत्परतेमधून यांनी आपलं व्यक्तिमत्व या ठिकाणी घडवून दिलेलं आहे. सन्माननीय अतुल करपे याला सर्वांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात सन्मान. धन्यवाद काका. धन्यवाद अतुल करपे. आता आपण या स्पर्धेतील उपविजेता सर्वप्रथम उपविजेता संघाला आपण इथं सन्मानित करतोय, त्यांचा गौरव करतोय. भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 90 आणि या पर्व 90 मधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता देसाई ब्रदर्स केर संघ. आणि हे जे तब्बल 22,222 रुपये रोख रुपये हे पारितोषिक पुरस्कृत केलेलं होतं. सन्माननीय श्री बाबूराव धुरी साहेब यांनी पुरस्कृत केलेलं होतं. आणि जी ट्रॉफी आहे ती कैलासवासी रोशन रघुनाथ शेट्ये यांच्या स्मरणार्थ चिरंजीव श्री संतोष शेट्ये यांनी पुरस्कृत केलेलं होतं. मान्यवरांना विनंती असेल, सरपंच अस्मिता गवस मॅडम विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. उपसरपंच रत्नकांत करपे, राजूबाई निंबाळकर, प्रेमानंदबाई देसाई, गोपाळ गवस या, शैलेशबाई दळवी या मंडळाचे अध्यक्ष नामदेव काका गवस, सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत या पारितोषिकाचं वितरण केलं जातोय. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे देसाई ब्रदर्स केर हा संघ. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया. नक्कीच एक चांगली लढत तनुष 11 खान्याळे आणि देसाई ब्रदर्स यांच्यामध्ये झाली. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. शेवटच्या चेंडूवर मात्र विजय प्राप्त केला तो म्हणजे तनुष 11 खान्याळे संघाने. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे
देसाई ब्रदर्स केर हा संघ. विनंती असेल संघाचे संघ मालक सर्व खेळाडू आपण या पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे. लीग 2024 पर्व 90 आणि या स्पर्धेतील या प्रथम क्रमांकाच्या चषकावर आपलं नाव करलं, मोहर लावली ते तनुशिलेमान खानयाळे संघ. विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे आणि या पारितोषिकाचा आपण स्वीकार करायचा आहे. रोख रुपये 33,333. युवा उद्योजक या पंचक्रोशीतील धडाडीचे कार्यकर्ते, नुकतीच राजकीय क्षेत्रात ज्यांनी भरारी मारली तेच युवा उद्योजक सन्माननीय शैलेशभाई दळवी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं होतं. आणि जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी कैलासवासी रोशन रघुनाथ शेट्ये यांच्या स्मरणार्थ चिरंजीव श्री संतोष रघुनाथ शेट्ये यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली होती. आणि या भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 90चा मानकरी ठरतोय तनुशिलेमान खानयाळे संघ. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया. अरे अजय पाठीमागे अजय हॅलो हॅलो धन्यवाद सर्व
यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम थोडक्यात आपण संपन्न करतो. विनंती असेल घोगळे सर यांना की आपण आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम थोडक्यात करायचा आहे. भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 9 या प्रीमियर लीगचा हा सांगता समारंभ संपूर्ण झालेला आहे. फोटो सेशन घेतात का? जिल्हा नियोजन समिती पदावर राजूभाईंची निवड झाल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि अभिनंदन देताना त्यांचे कार्यकर्ते सन्माननीय सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, नामदेव काका, गोपाळ गवस आणि पांडुरंग लोंढे, अनिल गवस यांच्या उपस्थितीत सन्माननीय राजूभाई निंबाळकर यांना सदिच्छा देताना या ठिकाणी धन्यवाद राजूभाई. या पर्वामध्ये ज्या ज्या संघ मालकाने ज्या ज्या खेळाडूने सहभाग घेतला, त्यानंतर ज्या ज्यांनी आपल्याला हस्ते परस्ते मदत केली, या सर्वांचं या ठिकाणी भूतनाथ प्रीमियर लीग हे आभार मानते, त्यांना धन्यवाद देते आणि या ठिकाणी हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपलेला आहे. धन्यवाद.